अशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत की जिथं त्यांना आपण पैसे न देता पैसे कमवण्याचं ज्ञान आणि अनुभव देतोय, हे खरं महत्त्वाचं आहे आणि ते आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. तर आज पाणी फाउंडेशनच्या वतीने ट्रेनिंग चालू आहे. त्यानिमित्ताने मी इथं आज आलो होतो आणि ज्या डिसिप्लिन वातावरणात शेतकऱ्यांचं ट्रेनिंग चालू आहे हे पाहून मी खरंच खूप आश्चर्यचकित झालो. एक आपण खेडेगावातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना नॉलेज देऊन एम्पॉवर करून सेन्सिटाईज करून त्यांच्या प्रॉब्लेम आणि सोल्युशनबद्दल, तर तेच लॉंग टर्म चालेल, टिकेल आणि यातनंच खरा ग्रामीण भागाचा ट्रान्सफॉर्मेशन होईल. ते खूपच छान वाटणार. काय शाळेचा पर्पज असतो की मुलांना शिक्षण देणं, तसं आमच्या कॅम्पसचा पर्पज आहे रुरल भागातील लोकांना ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून एम्पॉवर करणं. आणि त्यासाठी जर हे कॅम्पस जर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जर वापर होत असेल तर आमचा हा कॅम्पस उभा करण्याचा पर्पज सॉल्व्ह झाला असं आम्ही समजू.